खरंच असं वाटतं की की नली जिवंत आहे. आजची मी तुला 100% खात्रीनिशी सांगतो की नली अजूनही जिवंत आहे. ऋषी धांदरट आहे ग, त्याच्याकडून ओळखण्यात काहीतरी चूक झाली असणार, त्याला भ्रम झालेला असणार आहे. नली अशी अंगठी वगैरे कधीच घालत नव्हती. अरे पण असं कसं? आजची मी माझ्या बायकोला ओळखण्यात चुकेन का? मी तुला खात्रीनिशी सांगतोय नली जिवंत आहे. माझं मन सांगतंय मला, आणि मला माझ्या नलीवर आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. हा विकी, तू फोटो पाहिलास जो मी पाठवलाय तो? हो हो, तोच प्रिंट करायचा पोस्टरवर, आणि त्याच्या खाली मोठ्या अक्षरात मिसिंग, बेपत्ता आहे असेल ही. त्याच्या खाली माझा नंबर दे, आणि मी जे काही नलीचं वर्णन तुला पाठवलंय, वय, उंची, बाकी सगळे डिटेल्स, ते सगळे त्याच्या खाली प्रिंट कर. पोस्टर्स कुठे नाही नाही नाही, आपल्या गावात नाही लावायचं ते पोस्टर्स. एक काम कर, तालुक्याच्या ठिकाणी लाव, गर्दीच्या सगळ्या ठिकाणी लाव. एस टी स्टँडवर असेल, रेल्वे स्टेशनवर असेल, जिथं गर्दी असते तिथे सगळीकडे लाव. हा, आणि असं सांग की जे कोण नलीबद्दलची माहिती मला आणून देईल त्याला मी योग्य ती रक्कम बक्षीस म्हणून देईन. ऐक ना, थोडंसं अर्जंट, पटकन कामाला लाग. हो, थँक्यू. वेद बाळा, भ्रम ऋषीला झाला नसेल. कदाचित तोच खरं बोलला. नलीचा भाऊ आहे तो. भ्रमिष्ठासारखा तू वागतोयस वेद. सत्यापासून दूर पळतोयस, दूर पळतोयस रे. काय मॅडम, एकदम आनंदात दिसताय. आनंद गगनात मावेन असा झालाय तुमचा. नाही म्हणजे चेहरा उजळलेला दिसतोय म्हणून विचारलं. उजळणारच ना. आनंद तर मला खूप झालाय, पण ना मला प्रश्न पडलाय की हे सगळं जुळून कसं आलं असं अचानक. म्हणजे एक ही तिकळी आपल्या आयुष्यातून गेली आणि आपले सगळे मार्ग मोकळे झाले. यात सगळ्यात मोठा वाटा आहे ना तो त्या मांत्रिकाचा. योग्य वेळी मी त्या मांत्रिकाला गाठलं आणि गोदाचा बंदोबस्त करून टाकला. ती मोठी चांडाळीन तिकडी सतत त्या छोट्या चांडाळीन तिकडीला मदत करायची. गोदा सतत त्या नलिनीच्या मागे उभी राहायची काय, म्हणून योग्य वेळी बरोबर तिचा बंदोबस्त केलाय मी. पण एक सांगतो प्रवीला, ज्या कोणी थोर मानवाने त्या नलिनीला गायब केलंय ना, सत्कर्म केलंय, त्याचं अभिनंदन करायला हवं. कारण ह्या एका घटनेमुळे आपल्या आयुष्यातले सगळे अडथळे बाजूला झाले. गोदाचा तर बंदोबस्त झालाच, पण ती कपाळकरंटी तिकळीही आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली. हा बोला इन्स्पेक्टर साहेब. खोत साहेब, काल बॉडी वेदनं बघितली ना, ती बॉडी नलिनीची नव्हती असं त्याचं म्हणणं आहे. काय काय सांगताय का इन्स्पेक्टर साहेब? होय साहेब, कारण शेजारच्या गावात एक मुलगी हरवली होती. तुम्ही गेल्यावर ती माणसं आली आणि त्यांनी बॉडी ओळखण्याचे पुरावे दिले. मग आम्ही ती बॉडी त्यांच्या ताब्यात दिली. काय? बरं मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, हे जे काय घडलंय ना ते फक्त तुमच्या आणि माझ्यात राहू दे. तुम्ही तुमच्या लेवलला मॅनेज करा आणि सगळं संपवून टाका. पुढचं काय ते मी बघतो. ठेव बोल. काय झालं? वेद सांगत होतं ते खरं आहे.
ती बॉडी नलिनीची नाहीच आहे प्रवीणा. मग ऋषी एवढा ओरडून ओरडून का सांगत होता की ती बॉडी नलिनीचीच आहे? मला तर आता संशय यायला लागलाय की नाटक तर नसेल. म्हणजे आपल्याला गोंगारा देऊन गोदावरी फूड्सचे सगळे पेपर घेऊन पोबारा करायचा तर विचार नाहीये ना यांचा. मला काय वाटतं, आपण लवकरात लवकर ते गावड्यांच्या घरी जाऊन ती कागदपत्र शोधली पाहिजेत. दादा 3 मुंबई. नाव सांगा. सरस्वती गावडे, वय 48 वर्ष. ऋषी गावडे 25 वर्ष. आणि नलिनी गावडे, वय 23 वर्ष. शोधलं याला, अजून कुठे शोधू? मुंबईला गेली असेल का, किंवा पुण्याला? माझं मन मला सांगतं की ती इथेच कुठेतरी जवळपास आहे. तू तिचा शोध घे, माझी ना नाही त्याला, पण तुझी तगमग थांबव. बाळा, जरा आराम कर ना. किती तळमळतोयस तू. तुझ्या अशा ह्या चक्रा बघून माझे पाय दुखायला लागले. तुझी शिकवण तूच विसरतीयस. तूच शिकवणस ना, जो थांबला तो संपला. आजी, आपण प्रयत्न करत राहायला हवेत. हे पोलिसांचं काही खरं नाहीये. कुठला तरी मुर्दा आणून ठेवतात आणि म्हणतात ओळख पटवा. तो त्यांच्या कामाचा भाग आहे. आजी, मला आतून जाणवते, माझं मन मला सांगतं की नली इथेच कुठेतरी जवळपास आहे. पण मला एक सांग, ऋषीला खात्री वाटते की ते प्रेत नलीच आहे. मग हे तिच्या आईला सुद्धा पटलं? पॉइंट आहे का आजी? नाही म्हणजे नवरा म्हणून मला खात्री वाटते की माझी बायको जिवंत आहे. ही खात्री एखाद्या आईला आपल्या मुलीविषयी वाटूच शकते ना. वाटत असेलच. मला काकूंना जाऊन भेटायला हवा. कसली खात्री करून गेलं विवेक? आणि कुठे जायला हवंय तुला लगेच? मी सरस्वती काकूंना भेटायला चाललोय. बरं झालं, आई ती संधी चालून आली. आई, अशा परिस्थितीत मी वेदला एकट्याला जाऊ देणार नाही. आम्ही दोघंही जातो सरस्वतीकडे. शेवटी सोयरे आहेत ते आपले. आणि कशीही वागलेली असली नली तरी ते आता आपण मनात ठेवता कामा नये ना. मी जाते, आम्ही दोघंही जातो सरस्वतीकडे. जरा सरस्वतीला समजावते सुद्धा. देव करू आणि नलीबद्दल चांगलीच बातमी येऊ. पण चुकून काही विचित्र घडलं तर वेदच्या सोबत कोणी असायला नको का? नाही, नको. मी जातो. बघा आई, काही चुकीचं सांगते का मी? पण ऐकतोय का बघा हा मुलगा? मुलं मोठी झालीत ना. आजीपेक्षा आणि आई वडिलांपेक्षा मोठी झाली आहेत का मुलं? बरे वेद, आई वडील सोबत आले तर तुला काय हरकत आहे? ठीक आहे, चला. येतो आम्ही. यांना गाडी काढायला सांग. हॅलो सौरभ, बोलू नकोस, नीट ऐक आणि मी सांगते तसंच कर. आत्ताच्या आत्ता ताबडतोब निघ आणि गावड्यांच्या घरी पोच. मी बाबा आणि वेद तिकडे पोचतोच आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं ते? हा,
आणि आता ही तरी संधी वाया घालवू नकोस. ये चल लवकर. आज कधी नव्हे ते एवढी भीती वाटतेय. म्हणजे इतरांसाठी नली या जगात नाहीये, पण मला माहितीये नली सुखरूप आहे. चेहऱ्यावर मुखवटा लावून जगायचं. काय होणार आहे? आई ऋषी ऋषी आलास तू? काय झालं? कुणी आलं नाहीये ना? कुणाला काही आई आई हळू बोल, काही झालेलं नाहीये. आई हे आपल्या तिघांचे मुंबईचे तिकीट्स आहेत. आपल्याला आता लवकरात लवकर तयारी करायला पाहिजे. आई, पहिली संधी मिळाली ना की आपण लगेच नलीला घेऊ आणि मुंबईला जाऊ. हे तिकीट्स जपून ठेवायला पाहिजे. नाही, कपाटात नको. त्या बाबाराव खोतचा काही भरोसा नाही. परत दरोडेखोर पाठवले तर काय करू? कुठे ठेवू आई तिकीट्स मी? ऋषी, ए बाळा ऋषी, बाहेर ये. बाबाराव खोत खोच आले तू ऋषी. मला भीती वाटते. आई आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. आपण बाहेर जाऊन बघूया, चल. सरस्वती. बापरे, यांनी तर आल्या आल्या रडारड सुरू केली. भावनेच्या भरात आई काही बोलली तर सगळं अवघड होईल. सरस्वती, मी तुझं दुःख समजू शकते सरस्वती. शेवटी मी पण एक आईच आहे. आणि नलिनी मला मुलीसारखीच होती ग. इकडे देवा, इतका निष्ठुर का झालास रे? ऋषी, आईची काळजी घ्या बाळा. अक्काली अशी आपली मुलगी जाणं खूप धक्कादायक असतं बाळा. नेमकं तू घरी आलास आणि लगेच ही घटना घडली. वेद, हे बाळा बस बस. वेद, हे बघ सरस्वती, सुख दुःखात आपण एकत्र असायला पाहिजे. या दुःखात हे खोत कुटुंब तुझ्या सोबत आहे. कसं आहे ना वैदे, झाली ही घटना फार वाईट घडली, पण शेवटी माणसाचं जीवन असतं ना. जीवन हे क्षणभंगूर असतं वैदे. त्यामुळे जे सत्य समोर आलं ना त्याला धैर्याने तोंड द्यावंच लागतं. हे बघ,
वेद तुझाच मुलगा असं समज. तो आहे तुमच्या सोबत. सरस काय बोलते आई? गुपित फुटणार तर नाही ना? काकू काकू प्लीज रडू नका. शांत व्हा. नलीला काहीही झालेलं नाहीये. आई तू तरी काय रडारड लावलीयस? सौरभ, मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? हो बाबा, मूर्खाने ऐक आणि जेवढं सांगतो तेवढंच करायचं. टेन्शन नका घेऊ. मी करतो सगळं नीट कर. ऐक माझं. नलिनी जेव्हा इथे आली तेव्हा तिच्याकडे कुठली बॅग होती हे लक्षात आहे का? ती सांगेन तेव्हा आज जायचं, सगळे पेपर शोधायचे आणि येताना पाणी आणायचं. आणि हा कळेल. थोडा वेळ थांब. हे बघ वेद, तुझं दुःख मी समजू शकते. आपल्या जवळची व्यक्ती गेली तरी ती आहे असंच आपल्याला वाटतं, कारण आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीवर. रे सुन्नेसारखा का उभा राहिलास? बघतोयस ना बहिणींचा घसा किती कोरडा पडलाय तो. जा पटकन आत जा आणि पाणी घेऊन ये. प्यायला पाणी घेऊन ये. जा पाणी भर. हा. काकू मला कोणी काही सांगितलं ना तरी मी विश्वास ठेवणार नाही. मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय, नली जिवंत आहे. सौरभला काही कळणार नाही. मी बघतो. हा कसं आहे ऋषी, समजून घे. माझा मुलगा आहे ना वेद, त्याचं बायको म्हणून नलिनीवरती प्रचंड प्रेम आहे. एक नवरा म्हणून तो आपल्या बायकोवरती खूप प्रेम करतो, मला माहित आहे ना. पण शेवटी सत्य हे स्वीकारावंच लागतं. सत्य तर हेच की. सत्य स्वीकारणं आमच्यासाठी खूप कठीण आहे. पण नली आपल्यात नाहीये हेच सत्य आणि आम्ही ते स्वीकारलंय. अरे ये मी बघ बाळा, असं चिडायचं नाही. सत्य हे सत्य असतं. माणसाने खोटी आशा कधीच बाळगू नये. फार गोड बोलतोय हा बाबाराव खोत. समंजसपणाचा मुखवटाच लावून आलाय आज. हे काय चाललंय तुमचं? शोकसभा चालू आहे का? हा जे काही सांगतो ना ते माझ्या मनाला पटत नाहीये. काकू 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 खरं सांगा, तुम्हाला सुद्धा वाटतंय ना की नली जिवंत आहे? हे बघा, माझं मन मला सांगतंय की आपली नली जिवंत आहे, तिला काहीही झालेलं नाहीये. बिचारा वेद नलीवर जीवापाड प्रेम करतोय. केवढा त्रास होतोय त्याला. त्याला सांगून टाकू का नली सुखरूप आहे म्हणून?
काकू बोला ना काहीतरी. आपली नदी आपल्याला सोडून नाही जाणार. प्लीज सांगा, तुमचं मन सुद्धा हेच सांगतंय ना. तुला वाटतंय तसं? आई आई तू शांत हो. शांत हो. वेळ तरी सावर स्वतःला. अरे सावरण्यासारखं झालंय का नेमकं? का चिडतोयस तू वेद? हे बघ, अशा वेळेला तू सरस्वती वहिनींना धीर द्यायला हवा. नलिनी जिवंत आहे आणि राहावी असं आम्हाला वाटत नसेल का? पण जर ऋषी असं म्हणतोय की ती नलिनीच होती, तर मग आपल्याला सत्य स्वीकारावंच लागेल. नलीची बॅग कुठे दिसत नाही. ते ठेवली असेल काय माहित. वेळ पण कमी आहे इथे. त्यातच पेपर असते. बॅग शोधावी लागणार. मिळालावी बॅग. शोध 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 शोध. हा आवाज. अरे सौरभ पाणी आणायला गेलाय ना. अरे एक नंबरचा वेंधळा आहे तो. हो ते कशाला कोरड पडली ना सरस्वतीच्या. चुकून काहीतरी पाडलं असेल ते. तू नको टेन्शन घेऊ. ये बस 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 तू बस. आणलंस पाणी? हा हा बघ, पाणी घेऊन आला. सरस्वती, पाणी पी. बरं वाटेल. ऋषी, वेद म्हणतोय की ती बॉडी नलिनीची नव्हती. आणि तू खात्रीने सांगतोस की ती बॉडी नलिनीचीच होती. एवढ्या विश्वासाने कसं काय बोलू शकतोस?